सर्व आदरणीय प्रेक्षक मंडळांना माझा नमस्कार. जय महाराष्ट्र. लाईव्ह येण्याचं कारण काही विशेष नाही आज काही, पण आपण नेहमी लाईव्ह येणार होतो 7 वाजता किंवा 8 वाजता येणार होतो, पण ते काही पावसाच्यामुळं काही विजेचा लपंडाव चालू राहते आणि काही वेगळे कामं असतात काही गावातले इकडचे, आणि बातम्यासुद्धा जास्त काही महत्त्वाच्या नसतात. त्यामुळं आपण काही सतत कंटिन्यू येणं लाईव्ह येणं थोडंसं टाळलेलं आहे. नगरपालिकेच्या निवडणुका सुरू होत आहेत, मग त्यावेळेस जरा वातावरण तयार झालं की मग आपण त्यावेळेस समजा लाईव्ह येऊ. म्हणजे कंटिन्यू 7-8 वाजता समजा दररोज संध्याकाळी आपण दिवसभराच्या घडामोडी, प्रत्येक वार्डातल्या घडामोडी, इच्छुकांच्या काही राजकीय घडामोडी या मग दररोज 8 वाजता वार्तापत्र ठरवून घेऊ आपण 8 वाजता किंवा 9 वाजता, आणि त्यावेळेस लाईव्ह येऊ आपण दररोज. पण आज सहज आलो, 2-4 दिवस काही लाईव्ह आलो नव्हतो, म्हणून आज सहज आलो. म्हणलं आपले प्रेक्षक वर्ग काही लाईव्ह येतात का, काही मेसेज टाकतात का, किंवा काही चर्चा गिरच्या होती का एखाद्या वेळेस काही, त्याच्यामुळं सहज एक लाईव्ह आलो. काही काम नव्हतं काही अर्जंट तसं काही. एक काल परवा म्हणजे काल वाटतं बहुतेक काल नाही परवा दिवशी अवकाळी पाऊस झाला आपल्या मेकर तालुक्यामध्ये. ज्यांनी उशिरा सुरू केला असेल त्यांच्यासाठी सांगतो की आज सहज लाईव्ह आलो, काही कारण नाही. 2-4 दिवस झाले लाईव्ह आलो नव्हतो, आणि प्रेक्षक वर्ग भरपूर आपल्या सहकार्य करत आहे मंडळी. त्याच्यामुळे त्यांच्या मनातील काही चर्चा असतात, विचार विनिमय असतात, ते बातमीच्या दरम्यान लाईव्हच्या दरम्यान मोकळ्या मनानं बोलता येत नाही, तर त्या ठिकाणचं वातावरण वेगळं, बातमी वेगळी असते. म्हणून आता एखाद्या वेळेस थोडंसं 1-2-4 दिवस मिळून एक लाईव्ह याचं ठरवलं मी. आणि नगरपालिका निवडणुका सुरू झाले की मग आपण दररोज एक वार्तापत्राचा टाईम घेऊ ठरवून आपण एक 8 वाजता किंवा 9 वाजता, आणि त्यावेळेस कंटिन्यू लाईव्ह सुरू ठेवू आपण. म्हणजे दिवसभराच्या राजकीय घडामोडी, इच्छुक उमेदवार, राजकारणाचे काही घडामोडी असतात त्यावेळेस लोक जरा आवर्जून संध्याकाळी पाहतात दिवसभर काय झालं बा, त्यावेळेस कंटिन्यू ठेवू आपण. पण तोपर्यंत अधूनमधून सुरू ठेवू जाऊ. आज काही विषय नव्हता. 1-2-3 दिवसापूर्वी पाऊस पडा, अवकाळी पाऊस, आणि त्यामध्ये चायगाव येथील वृद्धाचा मृत्यू झाला वीज पडून. भालेगाव इथे सुद्धा 2 जणांना विजेचा शॉक लागला, पण तब्येत चांगली आहे त्यांची एकदम. म्हैस वारली फक्त तिथंची, एक म्हैस मेली, आणि एका महिलेला सुद्धा एक शॉक लागल्याचं असं एक माहिती मिळाली होती आपल्याला. पण सगळ्याची तब्येत देवाच्या कृपेनं अगदी व्यवस्थित आहे, काही विषय नाही. थोडं अवकाळीचं वातावरण आहे सध्या, त्याच्यामुळे सर्वांनी कुठं जाताना येताना शेतामधले कामं आहे तर थोडेफार चालू. आता मॅसेज टाका, जे प्रेक्षक मंडळी असेल त्यांनी मॅसेज टाका, त्या विषयावर आपण थोडीफार चर्चा करू. जास्त वेळ काय तुमचा घेणार नाही मी, पण थोडीफार चर्चा करू. तुमच्या मनातलं काही, आपल्या मनातलं काही विचार विनिमय, चर्चा झालीच पाहिजे काही गोष्टीमध्ये. तर हे अवकाळी पावसाचे दिवस सुरू झाले आहेत, तर सर्व शेतकरी बांधवांना, जे मजूर वर्ग आहे त्यांना माझी एक विनंती आहे की असं काही अवकाळी विजेचं वातावरण जर असलं तर ताबडतोब घर जवळ करत चला, किंवा एखादा कोठा वगैरे जर असला किंवा एखादं काही असं टीन पत्राचं वगैरे काही असलं तर त्याच्या खाली थांबत जा. झाडाखाली बिलकुलही थांबू नका. हे सर्वांना जवळपास दरवर्षी माहिती आहे, आणि ग्रामीण भागातील लोकांना जास्त माहिती आहे, शहरापेक्षा ग्रामीण भागातल्या लोकांना जास्त माहिती आहे की झाडावर वीज लवकर पडते आणि वेगळ्या वातावरणामध्ये पडते समजा. पण ग्रामीण भागात प्रमाण याचं जास्त असते. शहरी भागात तेवढ्या विजेचं प्रमाण काही नसते समजा. पण कुठं 32 kV वीज केंद्र वगैरे अशा ठिकाणी म्हणजे जिथं लाईन ओढल्या जाते, ते म्हणजे वीज ओढल्या जाते, तिथं पडते वीज. शहरी भागात काही जास्त पडत नाही, ग्रामीण भागात पडते. तर सर्वांना एक विनंती आहे की स्वतःची काळजी घ्या. आजचं काम उद्या झालं तरी काही अडचण नाही, 1 दिवस उशीर झाला तरी, पण स्वतःची काळजी घ्या. राम राम. भगवंता राजे ठोकरे साहेब. थोडेफार मॅसेज टाका, आपण त्याच्यावर चर्चा करू. आज काही विशेष बातम्या नाही तरी तुम्हाला सांगतोच मी. तर सर्वांनी या पावसाळ्यामध्ये 2-3 सुरुवातीचे 2 महिने आणि अवकाळी पाऊस म्हणजे विजेचा पडण्याचा जास्त प्रभाव राहते, त्याच्यामुळे थोडीशी सर्वांनीच काळजी घ्यावी आणि इतरांना सुद्धा सांगावे. टीन पत्रामध्ये थांबलं पाहिजेत, आणि झाडाखाली शक्यतोवर थांबू नका कोणी. एक मेकर शहरामध्ये अतिक्रमणाचा विषय गाजलेला आहे, आपण तो दाखवताच आहे. 2 एप्रिलपासून कंटिन्यू भरपूर मंडळी सहकार्य करत आहे. त्या माध्यमातून का होईना, पण आपण जास्त जवळीक आलेलो आहोत. ओळख तर माझी पहिली जवळपास होतीच, पण त्याच्या माध्यमातून जास्त जवळ आलो, म्हणजे जे लोक पाहत नव्हते ते सुद्धा लाईव्ह पाहत आहेत. आणि एक अतिक्रमणाचा विषय असा आहे, थोडासा थांबलेला आहे. म्हणजे थांबलेला, आता कशामुळे थांबला ते काय आपल्याला सांगता येणार नाही, पण थांबलेला आहे विषय. तो नगरपालिकेचा विषय, आपला विषय नाही येतो. एक लोणार वेस खालचं स्टँडचा एक अतिक्रमणाचा विषय महत्त्वाचा आहे, पण तिथं जे सेंटर असते रोडचं, रस्त्याचं जे सेंटर असते, राजेश बंद काय झाले, तुमचंच उत्तर देता येईल मी ठोकरे साहेब, तुमचंच उत्तर की बंद काय झालं. पण इकडचं वरचं बंद काय झालं हे नगरपालिकेला माहिती आहे, पण खालच्या बस स्टँडवर
जे मुख्य रस्ता आहे त्याचं जे सेंटर आहे ते सेंटर थोडं हुकलेलं आहे असं त्या ठिकाणच्या व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे. जे दुकानदार किंवा शेजारी रस्त्याच्या दोन्ही बाजूला जे लोक असते त्यांचं म्हणणं आहे की त्या ठिकाणचं सेंटर हुकलेलं आहे. ते सेंटर मुख्य सेंटर कोणतं आहे ते काढा आणि त्यांच्यानंतरच अतिक्रमण पाडा. या संदर्भात काल परवा मुख्याधिकारी साहेब रस्ते विकास महामंडळ यांच्या अधिकाऱ्याशी बोलणं झालेलं आहे बहुतेक त्यांचं, आणि MRDC कडून काय प्रतिसाद पाहिजे तसं काही नगरपालिकेला भेटून न राहिला असा एक विषय आहे. त्याच्यामुळे ते अतिक्रमण थांबलेलं आहे. आमचे बोर्डे साहेब, विद्यमान आमदार आपले आदरणीय सिद्धार्थ खरात साहेब यांचे PA किंवा सोशल मीडियाचे प्रमुख ते सुद्धा लाईव्ह आले, त्यांची बी धन्यवाद. दुपारी भेट झाली ती बोर्डे साहेबाची माझी, चहा घ्यायचा होता आम्हासोबत. पण दोघांचं दुर्दैवी की ती हॉटेल बंद होती, त्याच्यामुळं काय आम्हाला दोघांना काही चहा घेणं झाला नाही, काढले नाही का. आता हे PA साहेब म्हणतात किंवा सोशल मीडियाचे प्रमुख बोर्डे साहेब म्हणतात मोठ्या लोकांचे अतिक्रमण काढले नाही का. हा प्रश्न तुम्ही विचारणं साहजिक नाही, कारण तुम्ही विद्यमान आमदाराचे सोशल मीडियाचे प्रमुख आहे, तुम्ही मुख्याधिकाऱ्याला डायरेक्ट बोलू शकता. त्याच्यामुळे हा प्रश्न तुम्ही कापरे साहेबांनी डायरेक्ट फोन करा किंवा उद्या भेटा किंवा आमदार साहेबाला त्यांच्याशी बोलायला लावा. हा माझा विषय नाही आहे. झालं तुमच्या याच्या प्रश्नाचं उत्कुट होतं. आपण अतिक्रमण खालच्या स्टँडवरचं जे मुख्य सेंटर आहे त्या मुख्य सेंटरमधलं जेव्हा निघल म्हणजे दोन्ही रस्त्यात जे मुख्य सेंटर हुकलेलं आहे असं त्या व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे. सेंटर काढा त्याच्यानंतर आमचं अतिक्रमण काढा असं म्हणणं आहे त्यांचं. मुख्याधिकारी साहेब MRDCच्या साहेबांसोबत बोललेले आहेत 2 दिवसापूर्वी. छोट्या व्यावसायिकांचे काढले पण मोठ्या व्यवसायाला अतिक्रमण काढले नाही. बोर्डे साहेब हा विषय तुम्हाला समजलेला मी काय बोललो ते त्या विषयावर वेळोवेळी बोलून फायदा नाही, कारण तुम्ही विद्यमान आमदार आहेत, रेग्युलर आमदार आहेत तुम्ही. हा विषय तुमच्यासाठी फार महत्त्वाचा, तुम्ही त्या गोष्टी बोलू शकता. त्याच्यामुळे या तुमच्या प्रश्नाचं माझ्याजवळ काही उत्तर नाही, क्षमा असावी. कारण तुम्ही PA तुम्ही धडकन मुख्याधिकारी साहेब कोणाला किंवा आमदार साहेब त्यांना बोलू शकतात, सिद्धार्थ खरात साहेब, त्यामुळे तो तुमचा विषय. मोळा रोडवर गतिरोधक काढले नाही, 100% बरोबर आहे तुमचं, गतिरोधक काढले नाही. मी तुम्हाला सुरुवातीपासून सांगत आलेलो आहे, लाईव्हमध्ये दररोज सांगतो की अधिकारी वर्ग निगरगठ्ठ झालेला आहे. लोकप्रतिनिधी त्यांच्यापर्यंत ध्यान देतात नाही देतात हा त्यांचा विषय आहे. सामाजिक कार्यकर्ते किंवा आमच्यासारख्याचं काम आहे. मी हमेशा सांगतो की त्या लोकांना भेटा, बोला. बातमीचा पाठपुरावा तर मी करतोच, पण तुमचं सुद्धा सहकार्य अतिशय गरजेचं आहे. एकटा माणूस काही करू शकत नाही. एकटा माणसासोबत जर 10 लोक जुडले तर त्या बातमीला किंवा त्या विषयाला महत्त्व येत असते. त्याच्यामुळे तुम्ही काही गोष्टी अधिकाऱ्यासोबत बोलल्या पाहिजेत असं मला वाटतंय. रामा घोरपडे साहेब रामराम म्हणतात, तुम्हाला बी रामराम. हर्षल भाऊ ठोसर नमस्कार, तुम्हाला बी नमस्कार. तर ठोकरे साहेब तुम्ही एकदा BNCकडे ते BNC सोबत बोलून घ्यावे. माझं तर बोलणं चालू आहे. शेवटी त्यांचा अधिकारी, आपण जास्त त्यांच्या अधिकारामध्ये घुसत नसतो, कोणाच्याच नाही, त्यांच्याच नाही. अतिक्रमण अधिकाराचं आपण कधीच करत नसतो कुठं. जेवढं वाटलं तेवढं करायचं, नाही जमलं तर घरी बसायचं. पण वादविवाद किंवा ते भानगडीत आपण जास्त पडत नसतो. तर खालच्या स्टँडवरचा विषय तुमच्या लक्षात आला असेल. आता ते मुख्य सेंटर निघलं की खालच्या स्टँडचं अतिक्रमण सुरू होणार. ते पैनगंगा नदीपर्यंत एक वेगळं माप म्हणजे 12 मीटरचं असेल असं एक अंदाज आहे. 12 मीटर म्हणजे 12 मीटरच, 12 मीटर इकडं 12 मीटर इकडं असं एक घ्यायचा त्याचा अंदाज आहे. आणि पेनाच्या पलीकडचं मोजमाप जास्त राहणार आहे, वेगळं राहणार आहे ते, असं एक खालच्या स्टँडवरचा अंदाज आहे. एक विजेचा विषय झाला. वीज पडतात, लोकांनी काळजी घ्यावी, शेतकऱ्यांनी वगैरे काळजी घ्यावी. आजचं काम उद्या होईल किंवा 2 घंट्यानं होईल, 3 घंट्यानं होईल, पण शक्यतोवर काळजी घ्या. कारण एकदा कुटुंबातला कोणताही व्यक्ती गेला का नाही तर त्या कुटुंबातल्या माणसाला त्या व्यक्तीची किंमत समजत असते. तुमच्या आमच्याला समजत नाही. ज्याच्या घरातला माणूस जाते त्या गोष्टी समजत असतात. त्यामुळे कृपा करून सर्वांनी काळजी घ्यावी. कामं करू नये असं आपलं म्हणणं नाही. शेतातले कामं 100% करणं भागायचे, त्याला इलाजच नाही. आणि ते वेळेवर सुद्धा झालं पाहिजे, हे सुद्धा महत्त्वाचं आहे. आकाडतून जवळ आलेलं आहे, पण तरी पण काळजी घ्या. ते 1-1.5 महिना थोडंसं विजेचा टाईम असते. विजा पडतात 1-1.5 महिन्यातच, नंतर मग पावसाळा चालू असते, त्याच्यामुळं काही जास्त होत नाही काही. RK वाईन बार, RK वाईन शॉप, त्या विषयात असं आहे की त्यांना काय म्हणतो आपण, वेळ दिलेला आहे. बरोबर, वेळ दिलेला आहे. हा विषय सतत म्हणजे प्रत्येकजण बोलत आहे. तुम्ही असो, मी असो, पण वेळ द्यायची मर्यादा किती असली पाहिजे. एक 5 दिवस, 7 दिवस, 10 दिवस, 15 दिवस. 2 एप्रिलपासून अतिक्रमण काढणं चालू आहे. आजची 16 तारीख आहे. 16 दिवस हे, 28 दिवस ते, म्हणजे तुम्ही मोजून घ्या 44 दिवस, म्हणजे 1.5 महिना होता जवळपास. मग तिथं निघायलाच पाहिजे होतं नियमानं. नियम सगळ्यासाठी सारखेच, ते कोणी असो. मग आता ते मुख्याधिकारी साहेबचा विषय, आपला विषय नाही. ते मुख्याधिकारी साहेब का काढत नाहीत, नगरपालिका ते का पडत नाही, किंवा एवढा वेळ त्यांनाच कसा देतात, इतर लोकांना वेळ का दिला नाही त्यांनी, हा फार गंभीर प्रश्न आहे. पण मी इकडची जनता शांत, सांगतच आलं मी दिवसभर.
सतत सांगतो, जनता शांत. ज्यांचं पडलं त्यांनी तर बोलायला पाहिजेत की आमच्या तुम्ही एवढ्या मोठमोठ्या बिल्डिंगी पाड्या, दुकानं गोरगरिबांची पाडी, त्यांनी संघटित होऊन त्यांनी तर विचारणा करायला पाहिजेत. तुमच्या आमच्यासारख्यांना नका करू. पाखरे साहेब दवाखान्यावर रस्त्यावर खड्डा भरून कधी भरून निघेल. हां, मी काल बातमी दाखवली बहुती. रामा घोरपडे साहेब म्हणतात कधी भरून निघेल. आता हे सांगता येणार नाही. समजा उद्या परवा सुट्ट्या आल्या, शिंदे साहेबाचा विषय नाही, म्हणजे दानडे साहेबाचा बियाणीचा विषय नाही. त्यांनी सांगितलं, मी त्यांना बातमी पाठवली कालच. त्यांनी सांगितलं माऊली हा MRDCचा विषय आहे, म्हणजे रस्ते विकास महामंडळाचा, कारण ते नालीवरचं आहे. नालीवरचं असल्यामुळं हा विषय इकडे आहे. आणि MRDC कडून कोणतीच विकासाची किंवा जलदगतीच्या कामाची बिलकुलही अपेक्षा करू नका. मुख्य रस्ता त्यांच्याकडे, इथून म्हणजे खंडाळा बायपासपासून ते लोणार फाट्यापर्यंत पूर्ण मुख्य रस्ता हा MRDC कडे. त्याच्यामुळं ते काय कामं करतात काय नाही करतात हे आपल्या सगळ्याला माहीत आहे. त्याच्यासाठी एक आंदोलनाची गरज राहील. जर कामं करून घ्यायची असेल तर जनतेचं आंदोलन मी तर दाखवतच आहे माझ्यापर्यंत, काही विषय नाही माझा. डबल उद्या परत त्याचा फॉलोअप घेतो. वाटलं असतं जिजाऊ चौकाचा एक, आणि राजमाता जिजाऊ चौकातला एक, आणि इथलचा संभाजी महाराज तिथं पाखरे साहेबाच्या दवाखान्याच्या बाजूला डबल त्याचा फॉलोअप घेतो वाटलं असतं. पण ते तुम्हाला तिकडंच बोलावं लागेल त्या गोष्टीचं. नाही ते आंदोलन काहीतरी लोक मिळून थोडंसं एक आंदोलन जाणे घेणे काही गोष्टी करावं लागतील. हा झाला एक विषय. अतिक्रमण झालं, खालच्या स्टँडवर विजाचा विषय झाला, हा एक विषय झाला. नगरपालिका निवडणुका, आता याच्यामध्ये पाहणारे भरपूर मेकरची मंडळी असलच. खाली हर्षल भाऊ ठोसर साहेब का म्हणतात, गरीब श्रीमंत नका करा. गरीब श्रीमंत भेदभाव करू नका असं म्हणणं आहे त्यांचं, पण त्याला इलाज नाही. आता काही इलाज नाही त्या गोष्टीला. मेकरचं राजकारण, मेकरची परिस्थिती अतिशय विस्कटलेली आहे. त्याच्यामुळे हे तुम्हाला बी समजते, मला बी समजते. माझी जेवढी ताकद आहे, माझी जेवढी हिंमत आहे, माझं जेवढं दाखवण्याचा प्रयत्न आहे तेवढं 100% मी दाखवत आहे. हे तुम्हाला बी माहिती आहे, मला बी माहिती आहे याच्याबद्दल. पण बाकीच्या गोष्टी ज्या असतात त्या एक तर लोकप्रतिनिधी किंवा संबंधित विभागाचे अधिकारी किंवा मग एक संघटनेचे माणसं जे असेल ते. आता राजकीय लोक गेले कुठं, हा विषय महत्त्वाचा आहे. त्याच्यामुळे त्या विषयावर आपल्याला काही बोलायचं नाही. नगरपालिका निवडणुका येत आहेत, वातावरण तयार होत आहे हळूहळू. प्रक्रिया आतल्या गोटातून निवडणुकीची प्रक्रिया जवळपास चालू झालेली असतात. वेळोवेळी त्याने काही बाहेर सांगत नसतात की आमचं हे चालू आहे, ते चालू आहे, ते चालू आहे. त्याकडे सांगणारे आपल्याला रोजच्या रोज एक 8-10 दिवसांना 15 दिवसात पत्रकार परिषद घेऊन सांगतील ते, किंवा जाहीरच करतील पेपर बातम्यामधून असं. आणि काल परवाची एक बातमी होती, वाटते कालच वाचले मी, आपले नारायणजी पचेरवर त्यांनी टाकली होती व्हॉट्सअपवर, किंवा गट म्हणजे प्रभाग रचना, वार्डाची प्रभाग रचण्याची हालचाल करा असं चालू आहे. आणि पंचायत समिती वगैरे, जिल्हा परिषद गण वगैरे असतात तिकडं, ते बी हालचाल करा अशी प्रक्रिया सुरू झालेली आहे. म्हणजे निवडणुकीला हळूहळू सुरुवात होत आहे. आणि काही जे इच्छुक आहेत प्रत्येक पक्षामध्ये, सगळ्या पक्षामध्ये आहेत थोडेफार त्याच्यापर्यंत काम चालू आहे त्याचं. त्यांची बी हालचाल सुरू झाली आता. कोणी सोशल मीडिया, कोणी व्हॉट्सअपवर बॅनर टाकतात, नंतर कोणी फेसबुकवर बॅनर टाकतात, आणि आपापल्यापर्यंत त्यांचा प्रचार चालू आहे. जसं जनतेसमोर जायचं बा आपल्याला समोर, आता मग काहीतरी प्रचार, मी सुद्धा इच्छुक आहे असं जनतेला किंवा त्यांच्या नेत्याला, त्यांच्या पक्षाला समजलं पाहिजेत, असं आपापल्यापर्यंत करतायच कोणी असू दे. आता मला बातम्या दाखवायच्या, माझ्यापर्यंत मी दाखवणारच तिकडच्या. त्याच्यामुळे तो राजकारणाचा विषय, जे इच्छुक लोक आहेत त्याच्यापर्यंत, ते नेत्याकडे इकडं तिकडं. आणि याच्यामध्ये काय झालं की बा काँग्रेस जे मेकरची काँग्रेस, ते एक मुद्दा म्हणजे आपण हळूहळू राजकारणावर किंवा तुम्ही मॅसेज टाका थोडेफार, म्हणजे त्याच्यावर बोलत राहू आपण. जर 2-4 जणांनी मॅसेज टाकले त्याचं उत्तर त्याला भेटलं असं 100%. तर काँग्रेसनं म्हणजे प्रचारामध्ये नाही म्हणतात, पण निवडणुकीच्या निवडणुकीची सुरुवात असते त्याला सुरुवात केलेली बहुतेक. एक अंदाज आपल्याला काही म्हणजे तेवढी अधिकृत माहिती आहे आपल्याला, काही विषय नाही. पण ते त्यांच्या अंतर्गत पक्षाची मीटिंग होती ती, म्हणजे काँग्रेसचे नेते आपले श्यामभाऊ उमाळकर यांनी काँग्रेसच्या ठळक लोकांची काही मीटिंग घेतली. ठळक असतात प्रत्येकाचे, थोडेफार ठळक असतात, तर नंतर मग सामूहिक मीटिंग होत असते. तर त्यांनी सूचना केलेल्या आहेत त्यांच्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना की तुम्ही कामाला लागा, जनतेच्या संपर्कात राहा, आणि नगरपालिकेच्या दृष्टिकोनातून तुमची हालचाल सुरू ठेवा, असं श्यामभाऊ उमाळकर यांनी काही ठराविक लोकांना सांगितलेलं आहे. इकडं मग माजी नगराध्यक्ष हाजी कासमभाई गवळी यांनी सुद्धा एक मीटिंग घेतलेली आहे. मीटिंग नाही म्हणता येईल, पण त्यांचे कार्यकर्ते आता हालचाली समजा की बा तुम्ही वार्डामध्ये ध्यान द्या थोडंसं, नगरपालिकेच्या दृष्टीनं हालचाल. तुम्हाला जर इच्छुक असाल, तुम्ही उभा राहायचं असेल तुम्हाला, तर मग तुम्ही प्रयत्न करावा वार्डामध्ये. असं दोन्ही पक्ष, म्हणजे एका पक्षाकडून 2 लोकांनी, म्हणजे गट आहे आपल्या इथं, उघडच विषय माहिती आहे तुम्हाला. पक्ष 1, गट 2 मिटिंगा झाल्या. काँग्रेसनं सुरुवात केलेली आहे. शिंदे पक्षाकडून अजून सुरुवात काय आपल्याला दिसून आली नाही.
उभाटाकडून दिसून आली नाही. भाजपचं तर काय समजा माहीतच नाही, आपल्याला माहीतच नसते. ते लोक कधी सांगतात कधी सांगत नाही आपल्याला, त्यांचा विषय आहे ते समजा भाजपचा. नंतर राष्ट्रवादीचं समजा दोन्ही पक्षात आहे, विरोधात बी आहे राष्ट्रवादी आणि सत्तेमध्ये बी आहे. ते आता संघटन होतं आहे का मग काय महाविकास आघाडी एकत्र लढती का ते वेगवेगळे लढतात, अजून त्यांची अधिकृत काही घोषणा झालेली नाही. त्यांचे पक्षप्रमुख मुंबईहून जसा किंवा पक्षश्रेष्ठी दिल्ली वगैरे मुंबई त्यांचं जे असेल तिथून जसा निर्णय घेतील तसं यांना पुढं हे करावं लागतील कामं. पण महाविकास आघाडीमध्ये जर एकत्रित लढल्या गेली तर फार अडचणीचा विषय आहे. कारण महाविकास आघाडीमध्ये इच्छुक भरपूर येतं, म्हणजे नगराध्यक्ष पदासाठी सुद्धा इच्छुक येतं, नगरसेवकासाठी सुद्धा भरपूर इच्छुक येतं. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसमध्ये महाविकास आघाडीत 3 पक्ष, शरद पवार साहेब एक, राष्ट्रवादी, उभाटा एक आणि काँग्रेस एक, त्या 3 पक्ष मिळून महाविकास आघाडी जी झाली त्या पक्षातील काँग्रेसमध्ये जास्त इच्छुक येतं आणि बाकी उभाटामध्ये आहेत नगराध्यक्ष पदासाठी त्यांच्याजवळ आहेत उमेदवार चांगले, पण नगरसेवक पदासाठी काही अजून आपल्या डोळ्यासमोर आले नाही. असतील बी काय सांगा, पण आपल्या डोळ्यासमोर आले नाही. आपण नाही कसं काय म्हणता, असतील बी ते. आणि राष्ट्रवादीचं तर मग काही आपल्याला माहीतच नाही, काही राष्ट्रवादी हळूहळू शांत चालणारा पक्ष, थोडाफार त्यांचं असं हे नाही. आता ते उभाटाच्या माध्यमातूनच त्यांचा पक्ष चालू आहे. कारण उभाटाचे विद्यमान आमदार सिद्धार्थ खराबसाहेब यांचे कार्यक्रम चालू असतात. कुठं सत्कार असते, कुठं भेटीगाठी असते, कुठं कामाची पाहणी करतात, कुठं समस्या असली ती पाहणी करतात. आणि त्यांच्यासोबत मग हे 2 पक्ष चालतात, म्हणजे काँग्रेस बी त्यांच्यासोबत चालते आणि राष्ट्रवादी बी त्यांच्यासोबत चालते. हे दिसायला लागलं तुम्हाला, मी सांगलं म्हणून काही विषय नाही, ते तुम्हाला दिसतंच. ते म्हणजे विधानसभा झाल्यापासून महाविकास आघाडी एकत्र चालू आहे समजा. चांगली गोष्ट आहे ना, एकत्रित राहायला काय वाईट थोडं आहे काही. ते निवडणुका एकत्रित लढल्या म्हणल्यावर त्या लोकांनी एकत्रित संघटित असायलाच पाहिजेत. संघटनेची म्हणजे 3 पक्ष मिळून संघटनेची ताकद फार मोठी असते. एकाचा आणि तिघाचा भरपूर फरक पडते, असायलाच पाहिजे. पण स्वतंत्र पक्षाचं अस्तित्व कुठे मग? समजा वरून आदेश आले की यांना वेगळं झालं पाहिजे आपण, मग तुमच्या पक्षाचं अस्तित्व कुठं आहे? हा प्रत्येकाचा विषय आहे बरं, एकावर आरोप नाही आपला. हे चर्चा असते आपली, चर्चेमध्ये होऊ शकतं, काही विषय नाही त्याच्यामध्ये. कसं प्रत्येक पक्षाचा हा अंतर्गत विषय आहे, आपल्याला त्याच्याशी काही घेणं देणं. ते जनतेला समोर जातील, जनता त्यांना प्रश्न विचारतील, काही विचारायचे तर ते निवडून येतील, कोणी निवडून येणार नाही, हा ज्याचा त्याचा विषय, आपला काही विषय नाही. पण एक विचार चालला आपला की बाबा काँग्रेसची ताकद भरपूर आहे मेकरमध्ये, उभाटाची कमी आहे त्याच्यापेक्षा, आणि त्याच्यापेक्षा राष्ट्रवादीची कमी आहे. म्हणजे त्यांच्या पक्षात असलेली शरदचंद्र पवार साहेब यांच्या राष्ट्रवादीची कमी, म्हणजे 1 नंबरवर काँग्रेस पक्ष आहे. तर काँग्रेसला मेकर नगरपालिकेची जागा सुटायला पाहिजेत, कारण अगोदर काँग्रेसचे नगराध्यक्ष झालेले इथं, त्याच्यामुळे काँग्रेसला सुटायला पाहिजेत. असं म्हणजे माझं म्हणणं नाही आहे, हे जनतेचं म्हणणं आहे काँग्रेसचं. जसं विधानसभा काँग्रेसला सुटायला पाहिजे होती, काँग्रेसचं मतदान जास्त, काँग्रेसचे नगरसेवक त्यावेळेस जास्त, नगराध्यक्ष त्यांचे, पंचायत समिती सदस्य त्यांचे, पण वरच्या पातळीवर काही गोष्टी घडतात, यांना त्या ऐकावं लागतात आणि मग जमलं त्यांचं. ते दिंडी निघली, दिंडीत मग देव पावले, दिंडी शेवटपर्यंत गेली, आशीर्वाद भेटला आणि आले तिथे. पण तसं या नगरपालिकेच्या ह्याच्यात होणार नाही, नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तसं बिलकुलही होणार नाही. कारण प्रत्येक पक्षाचं ताकद म्हणा किंवा एक काम करण्याची पद्धत म्हणा, आणि विधानसभेत घडलं ते नगरपालिकेत घडल किंवा जिल्हा परिषद पंचायत समितीत घडल असं बिलकुल कोणी समजू नका. मी सुरुवातीपासून सांगत आलो, प्रत्येक लोकांची प्रत्येक निवडणुकीमध्ये मतदान करण्याची मानसिकता वेगवेगळी असते. हे तुम्ही बी अनुभवलेलं आहे आणि मी बी अनुभवलेलं आहे. ग्रामपंचायत वेगळी, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, विधानसभा, लोकसभा, प्रत्येक लोक लय बुद्धिवान लोक येतात. तुम्ही किती पटून सांगा द्यायला की हे माणसं चांगले, ते माणसं चांगले, हा पक्ष चांगला, ते पक्ष चांगला, बिलकुल नाही. तुमचं ऐकून घेतील ते बरोबर लगे, आणि जिथं शेवटच्या दिवशी दणका हाणायचा तिथं दणका हाणतातच ते लोक बरोबर. आणि बरोबर आहे, द्यायचं का नाही, हाणायला पाहिजे. त्याच्या सुखात दुखात कोण जातंय, कोण येतंय, कोण नाही जातंय, कोण नुसतं भाषणास ठोकतंय, कोण नुसतं कार्यक्रमालाच बोलवते, नुसतं वेळेवर नाही बोलवत, कोण समस्या सोडतंय, पंचायत समिती, जिल्हा परिषद, महसूल, पोलीस स्टेशन, कोण कामं करतंय नाही करतंय, या लोकांची हे ज्याचं त्याला माहीत असते ते. त्याच्यामुळे लोक बी मतदान करताना बरोबर करतात, ऐकतात सगळ्याच. आजकाल लोक, पहिले लोक हुशार नव्हते, पहिले नेते आणि उमेदवार हुशार होते. आता उलट झालेलं आहे, आता मतदार हुशार झालेला आहे आणि नेत्याला उमेदवाराला काय वाटतं, नाही आम्ही लयच हुशार झालो असं वाटते काही काही लोकांना. पण साहजिक आहे, तो आपापला विषय, जनता काय समजू देत नाही त्यांच्या मनातलं काय असतंय ते. आणि ठीक आहे, मतदान गुप्त पद्धतीनेच असते, प्रत्येकाचा विचार येतो, आपण थोडं कोणाला बदलू शकतो.
आपण दोन गोष्टी सांगू शकतो, बा हा मौत चांगला आहे, तो मौत चांगला आहे, तो मौत चांगला आहे. शेवटी जनता जनार्दने काय करत सांगता येत नाही. एवढी काँग्रेस 70 वर्ष राज्य केलं, त्या काँग्रेसनं गेली बाजूला, मोदी साहेब आले. त्याच्यामुळं काय जनता करल, कधी हे करल, काय करल, काही सांगता येत नसते. मोदी साहेब बी जातील 5-10 वर्षांना, पुन्हा कोणी येईल. त्याच्यामुळे हे चक्र चालूच राहणार आहे. गोल आहे ते पृथ्वी, त्याच्यामुळे हे चक्र चालूच राहणार आहे. पण या चक्रामध्ये आपण गुरफटू नका. मी हमेशा सांगतो, निवडणुका कोणत्याही असो, निवडणुका ह्या खेळीमेळीनं लढा, खेळीमेळीनं जिंका, खेळीमेळीनं प्रचार करा. आपला दुश्मन म्हणजे विरोधी पार्टी, दुश्मन नाही म्हणता येत त्याला, विरोधी पार्टी जरी असली तर निवडणुकीच्या काळात बी त्यांच्यासोबत हसून खेळून राहा. म्हणजे वातावरण कसं असलं पाहिजे, तुम्हाला जनतेचा विश्वास जिंकायचा आहे. आपसात भांडणं नाही करायचे. तुमच्या आपसात भांडणं करून जनता थोडं तुम्हाला मतदान करणार आहे. जनता तर त्याचं जे करायचं ते करणारच आहे. तुम्ही किती आपसात भांडणं करा का काही करा, जनता जे करणार आहे ते करणार 100%. त्याच्यामुळे आपसात भांडणं बिलकुलही करू नका. आपल्याला कसं इथंच राहणं, इथंच मरणं आहे. तोंडावर तोंड पडते, रोज आपलं कुठं कुठं संबंध पडतातच. आणि हेच लोक आपल्या सुखादुखात हजर राहतात. जे आज विरोधी होते ते उद्या चालून समजा कोणावर काही आलं तर तेच विचार करतात, जा द्या बा, झाली असेल चूक, पण चला आपलाच माणूस आहे, चला 2 शब्द तिथं काही असेल तर बोलू आपण त्याच्यासाठी. म्हणजे हेच लोक धावून येतात. त्याच्यामुळे चक्री इथंच आहे सगळी. त्याच्यामुळे कोणत्या पक्षात काम करा, कोणत्या पक्षाकडून तिकीट घ्या, पण निवडणूक लढवताना याची खेळीमेळीची होऊ द्या. म्हणजे एखाद्या वेळेस विरोधी लोक जरी असले, विरोधी मतदान जरी असलं तरी त्यांचं मन तुमच्या त्या वागण्यामुळं बदललं पाहिजेत. आणि वेळेवर शिक्का मारताना कसं मन बदल कोणाचं हे सांगता येत नाही. त्याच्यामुळं शेवटच्या स्टेपपर्यंत एक निवडणुकीचे 45 दिवसच असतात बहुतेक, असं एक अंदाज आहे, आपल्याला नक्की माहीत नाही काही ते. तर तेवढ्यापुरतं ते वातावरण खेळीमेळीचं ठेवा. हारले तरी काही टेन्शन घेऊ नका, चिंता करू नका, आणि जिंकले तरी अंगात आणू नका. एक शांततेनं विकासाच्या मार्गानं, वार्डाचं चांगलं करण्याच्या मार्गानं, आणि कार्यकर्ते बी खुश ठेवता आले पाहिजेत. जे कार्यकर्ते आपल्यासाठी कामं करतात, विरोधी घेतात, कोणासोबत विरोध घेतात, शेजारी पाजारीसुद्धा विरोध होते कधी कधी, एक भीतच असतात अशा, पण 2-3 पक्षात 2-3 लोक अलग अलग. त्याच्यामुळं कसं आहे, शेजार धर्म असते. निवडणूक हे आज आहे उद्या नाही, निवडणूक आयुष्यभर चालूच राहणार आहे. शेजार धर्म आपला खराब नाही झाला पाहिजे. सुखादुखात शेजारीच कामी येतात. त्याच्यामुळे शेजार धर्म बी खराब होऊ देऊ नका. किंवा असं पद्धतशीर हिशोबाने करा. शेवटी तुम्ही बुद्धिवान आणि मार्गदर्शन करणं चुकीचं आहे, अतिशय बरोबर नाही ते. पण एक पत्रकाराचा व्यवसाय आहे माझा, काही गोष्टी बोलल्या पाहिजेत. थोडाफार चांगला वाईट अनुभव आहे, त्याच्यामुळं बी काही गोष्टी बोलल्या पाहिजेत आपण. त्याच्यामुळं हे बोलणं चालू आहे. आणि मतदान करताना जनतेनं विचार करून मतदान करा. भावनेच्या भरामध्ये मतदान करू नका. 5 वर्ष भोगावं लागतात. चांगले माणसं आपल्या वार्डातले निवडून द्या. चांगला माणूस निवडून देत असताना पक्ष पाहू नका, जात धर्म पाहू नका, काही पाहू नका. कारण प्रत्येक पक्षाची काम करण्याची पद्धत वेगळी असते, राजकारण वेगळं असतं. राजकारण आयुष्यभर चालूच आहे. महाराष्ट्रात एवढे पक्ष फुटले, कोण कधी कोणत्या पक्षात जाईल हे कधी स्वप्नात बी पाहिलं नव्हतं माणसानं. तर अनेक रथी महारथी वेगवेगळ्या पक्षात गेले, काही सत्तेवर बसले, काही विरोधामध्ये बसले. त्यांचे बरोबर आहे तिकडे बसलेले, पण आपणच इकडं भांडणं. त्याच्यामुळे तसं काही होऊ देऊ नका. पद्धतशीर आपापल्या परीनं खेळीमेळीनं ते राजकारण चालू द्या. वार्डाचा विकास झाला पाहिजे या दृष्टीनं सगळ्या पक्षाची संबंध ठेवा. विरोधी पक्ष जरी असला तर विरोधी पक्षानं सत्ताधारी पक्षाकडून बी कामं ओढता आले पाहिजेत. त्याला राजकारण म्हणतात. कारण विकास कामात विरोध नसते कधीच. विरोधी पक्ष जरी असला की आपल्या लोकांसाठी, आपल्या वार्डातल्या लोकांसाठी कामं खेचून आणता आले पाहिजेत. विरोध बी नाही झाला पाहिजेत. असा विषय आपला 2-3 आता आपण 2-3 दिवसांमधून लावूया, या जाऊ एखाद्या वेळेस. कारण संपर्कात राहते माणूस. आता लग्न कार्य भरपूर आहे, लोक लग्न कार्याला जातात 8-9 वाजेपर्यंत, भेटीगाठी इकडं तिकडं. पण कसं आहे, निवडणुका आहे, थोडं आपण बी चर्चेत, दिवसभर चर्चेत असतोच आपण, काही विषय नाही त्याला. पण आता बी चर्चेत असलं पाहिजेत. नगराध्यक्षाच्यात आहे, तुम्हाला माहीत आता उमेदवार कोण येतं, काय येतं. काही लोक सोशल मीडियावर चालू झाले आत्तापासूनच, आम्ही इच्छुक आहे. ठीक आहे, तुम्ही इच्छुक आहे, जनता पाहतच आहे. शेवटी राजकारण आहे. कोणा तिकीट भेटेल, कोण आघाडी घेईल, कोण जनतेचं मन जिंकल, कोण निवडून येईल, हा भविष्याचा विषय होता. त्याच्याशी आपल्याला काय घेणं नाही, आपण फक्त चालू द्यायचं. दुसरा एक महत्त्वाचा विषय होता की काही लोकांचं असं गावामध्ये म्हणणं आलं माझ्या संदर्भात की बा तुम्ही फेसबुक लाईव्ह करता, ठीक आहे, पण तुम्ही यूट्यूबसुद्धा लाईव्ह करत चाला. कारण अनेक लोक फेसबुकवर नाही येतं, काही लोक यूट्यूबवर येतं. यूट्यूबवर बी लोले लोक पाहतात. त्याच्यामुळे तुम्ही थोडंफार दोन्ही बाजू सांभाळता आल्या तर पहा तुम्ही. आता मी ते हँडल करू शकतो 2 मोबाईल 100%. कारण मी एक म्हणजे ह्या 1.5 महिना जर सोडा अतिक्रमणचा, तर अगोदर 2 मोबाईलच हँडल करत होतो मी. 2 मोबाईल हँड धरून, आपले 2 हातात 2 धरून, दोन्ही मोबाईल बरोबर हँडल करत होतो मी. आता त्यात अडचण अशी झाली की आपल्याजवळ एक दुसरा मोबाईल आता, आणि मोबाईल घ्यायला लागतात पैसे.
15-20 हजार रुपये तर लागतात 100%च. आणि आपली तेवढी काही हैसियत नाही सध्या घ्यायची. याच्यामार्फत एक विनंती अशी आहे, जर कोणाजवळ घरगुती मोबाईल असेल, ज्याचं काम नाही बा, किंवा काम तर प्रत्येकाला मोबाईलचं काम असतेच, नाही असं बिलकुलच नाही, कारण प्रत्येकाला किती मोबाईल असले तर घरी थोडेफार असतातच. तर मग कोणाजवळ एखादा जर एका मित्र म्हणजे एक सहकारी येतं, चांगले माणसं आहे, त्यांचं नाव नाही सांगत मी सध्या, त्यांना मी मग असे बोललो अर्ध्या घंट्यापूर्वी की भाऊ एखादा मोबाईल तुमच्या घरी असेल तर 2-3 महिने द्या, निवडणुकीच्या टायमात जाहिराती वगैरे भेटेलच, त्यावेळेस मग आपण एक तर त्यांना तेवढे पैसे देऊ मागलेले, किंवा नाही तर मग दुकानावर एखादा विकत घेऊन त्यांचा त्याला वापस देऊ. मग असं बोललो मी एका मित्राला, ते म्हणे ठीक आहे पाहतो, आज उद्याकडे पाहतो म्हणे. मग ते बी आपलं यूट्यूब बी लाईव्ह करायचं आहे आता, आणि फेसबुक बी लाईव्ह करायचं आहे, कारण यूट्यूबचे माझे सबस्क्राईब बहुतेक 4850 येतं, म्हणजे त्याच्यावर बी चांगले लोक येतं. ते बी मंडळी याच्यावर बी भरपूर झाला, तुमचा आशीर्वाद भरपूर भेटत आहे आपल्याला याच्यावर. म्हणजे नारायण भाऊ पचरवाल लाईव्ह होते, ते म्हणतील माऊलीनं माझं नावच घेतलं नाही. जवळचे मित्र आहेत माझ्या ते, आणि निवडणुकीत नगरसेवकासाठी इच्छुक आहेत ते पहिल्यापासूनच येतं, आत्ता बी येतं, सुरू केलं त्यांनी इच्छुक आहे म्हणून, आणि सगळं जनतेला माहिती आहे. चांगले माणसं आहेत नारायण भाऊ, काँग्रेसमध्ये काम करतात ते. आता तिकिटाच्या भानगडीत वेळेवर घडामोडी काय होतात, तिकीट भेटते नाही भेटते आता भरपूर आहे, पण लोकांची अशी मानसिकता नाही दिसून राहिली की निवडणुकीत उभं राहा म्हणून बा आपण. पहिला जसा लोकांमध्ये उत्साह होता की उभं राहायचं, लोक काम कटाळे, लोक 2-2.5-3 वर्ष तेच करायला लागले ना, होतात अजून बी गॅरंटी नाही लोकांना. सुप्रीम कोर्टानं आदेश देऊन बी निवडणूक विभाग घेते का नाही घेते हे अजून बी लोकांना गॅरंटी नाही. त्याच्यामुळे लोक अशी मोकळ्या मनानं बाहेर येऊन न राहिले. येतील आता 8-15 दिवसात, या महिन्यात तर मेळ लागेल 100%. या महिन्यात काही विषय लागणार नाही, या महिन्यात 100% मेळ लागेल. निवडणुका सुरू होतील. 24 वार्ड आहेत आपले, 24 उमेदवार राहणार येतं, म्हणजे एका पक्षाचे 24, म्हणजे असे किती पक्ष आता आघाडी. महायुतीचे तर महायुती कायमच राहणार आहे, ते काही फुटणे नाही, कारण तिथं भूमिपुत्र केंद्रीय मंत्री आदरणीय प्रतापराव जाधव साहेब आहे, त्याच्यामुळे त्याचा शब्द कोणी खाली ठेवत नाही. आणि त्यांच्या पक्षामध्ये जे पक्ष आहेत इतर 2 राष्ट्रवादी, त्यांचं काही शहरामध्ये तेवढं नाही. भाजपचं बी दरवेळेस आपण पाहतोच, त्यांना बोललेलं बरंच, त्याच्यामुळे मग ते भाजपचं आपण शहरामध्ये पाहतच असतो काय तर ते. तर तिकडे एक मुठ्ठी राहणार आहे महायुतीची, एका मुठ्ठीनं ते एका संघटनेनं. आणि यावेळेस ते जिद्दीनं कामाला लागलेत नाही, लागतील बी अजून इथून पुढं, कारण विधानसभा हरलेली आहे ना, त्याच्यामुळे यावेळेस ते जिद्दीनं कामाला लागणार येतं. आणि महाविकास आघाडीला पाहिजे तेवढं काही सोपं राहणार नाही. म्हणजे त्यांची जी एक काय म्हणतो आपण इच्छाशक्ती किंवा एक हिंमत विधानसभेमुळे वाढलेली आहे, किंवा आमची विधानसभा आली, नगरपालिका जिल्हा परिषद आम्ही 100% बाजी मारणार. आणि आत्मविश्वास असलाच पाहिजेत कोणाला बी, 100% त्यांचं बरोबर आहे. त्यांची विधानसभा आलेली आहे, एक उत्साह आहे कार्यकर्त्यामध्ये, जोश आहे, ते त्यांचा कायम असला पाहिजेत, कायम राहील. पण महायुती जर फुटली, जी काँग्रेसचं 55-60 हजार मतदान मेकर विधानसभेत आहे, आणि त्याचा सिंहाचा वाटा म्हणजे सिद्धार्थ खरातसाहेब यांना निवडून आणण्यास सिंहाचा वाटा काँग्रेसचा राहिलेला आहे. ती काँग्रेस जर बाजूला झाली तर मग उभाटाचं राष्ट्रवादीचं कसं, हा एक मोठा प्रश्न आहे. पण तो ज्याचा त्याचा राजकारणावर वेळेवर घडामोडी काय होतात त्या वेळेचा विषय. आणि इकडं महायुतीमध्ये एक मुठ्ठीनं ते लढतील, यावेळेस जुने एकत्र करतील असं वातावरण आहे सध्या. आणि काही नव्या जुन्या सोबत घेतील, मिसळ करून समजा सगळ्याची साखळी बनवून. थोडंसं नाराजीचा सूर मनात विधानसभेत होता की बा जुन्या लोकांनी विश्वासात घेत नाही. अनेक लोकांनी बोलून दाखवलं, आपल्या माईकवर सुद्धा, फेसबुकवर बोलून दाखवलं, थोडाफार काही नाराजी. आणि असतेच ती नाराजी, काही विषय नाही त्याच्यामध्ये, घरच्याच माणसावर नाराजी काढते माणूस, घरच्याच पक्षावर नाराजी काढत असते, त्याच्यामुळे काही विषय नाही तो. आणि नाराजी काढायला पाहिजे. मग आपलं म्हणणं आहे बा, आपल्याला काही बाई एवढी मेहनत करून काही करून जर भेटत नसेल तर नाराजी 100% काढायला पाहिजेत. त्यामुळे महायुती बी जिद्दीनं कामाला लागलेली आहे यावेळेस. नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती 100% ते ताब्यात घेण्याची त्यांची भूमिका सुरू आहे. आता उमेदवार कोण टाकतात हे त्याच्यावर आपल्याला काही माहीत नाही. सुरेश तात्याचं नाव चालू आहे सध्या. सुरेश तात्या चांगले माणसं आहेत. सुरेश तात्याचा एक विषय असा आहे, शांत स्वभावी माणूस, अतिशय शांत. समोरचा माणूस किती रागात येऊ, काही येऊ, आणि रात्रंदिवस तुम्ही कधीही फोन करा, रात्रंदिवस कुठं हजर राहून एक शांततेच्या मार्गाने अनेक चांगलं कार्य आहे त्यांचं मेकर शहरात. आणि एक मुस्लिम समाजामध्ये एक चांगलं वातावरण आहे सुरेश तात्याचं. मुस्लिम समाजात तुम्ही बी पाहता, आम्ही बी पाहतो, एक चांगलं वातावरण आहे. बाकीच्या समाजामध्ये बी आहे, ते काही मग सांगता येत नाही, समजा बाकीच्या समाजामध्ये बी आहे. पण सुरेश तात्या शिवसेनेकडून एक थोडंफार आपल्याला सध्या तर दिसते. 2-3 उमेदवार आहेत, त्याचं पुन्हा 2-4 उमेदवार आहेत, पण एक तात्याचं बरं दिसतंय आपल्याला समजा. पण दुसरा एक मुद्दा की आरक्षण कसं पडतंय. आरक्षण फार महत्त्वाचं, लोकांचा डोळा सध्या आरक्षणावर आहे. जर आरक्षण मागासवर्गीय पडलं समजा, तर मग ही जी आता जे ताकद येणं सुरू केलेली आहे,
काही तर फक्त त्या नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाचं ध्येय घेऊनच अनेक वर्षापासून काम करत आहेत. त्यांना काही पंचायत समिती जिल्हा परिषद काय मूड नाही त्या लोकांचा मूड आहे फक्त नगराध्यक्ष पदावर. ते लोक त्या भरोश्यावर काम करत आहेत. आणि जर समजा आरक्षण झालं चलबिचल तर मग त्या लोकांचं काय आता ती भानगडी एक जिल्हा परिषदला उड्या मारतील ते तिकडं उडी मारतील, इकडं नाही जमलं तर तिकडं उडी मारतील. पण निवडणूक लढतीलच ते लोक. आणि लढायलाच पाहिजे, का नाही लढायला पाहिजेत. पक्षासाठी आपण एवढं करतो, जनतेसाठी एवढं करतो, रात्रंदिवस लोकांच्या कामात जातात लोक, काही वेगवेगळ्या मार्गाने मदत करतात, सुखादुखात हजर राहतात. मग का नाही करायला पाहिजे बा? 100% करतील ते. त्याच्याबद्दल काही अडचण नाही. निवडणुका झाल्या, आपलं अतिक्रमण झालं, विजेबद्दल काही गोष्टी बोललो. हां, दुसरा एक विषय, आता लोकांना सांगून फायदा नाही, लोक बोलतच नाहीत. किती लोकांना लोक बोलला. आता पावसाळा सुरू व्हायला लागला, मधामध्ये 15-16 दिवस पाणी टंचाई होती आपल्या मेहकर शहरात. मोटरी जळाल्या होत्या. ते काय ते पाणी पुरवठ्याची काही गलती नाही त्याच्यामध्ये, त्यांची गलती एवढीच आहे की त्यांनी ॲटो फिरवायला पाहिजे होता. ॲटो काही फिरवला नाही, नंतर फिरवला त्यांनी. आणि पाणी पुरवठा जवळपास सुरळीत झालेला आहे आता. पण पावसाळ्यामध्ये घाण पाण्याचं त्याचं जरा वातावरण जास्त असतं. आणि जिथं वाल येतात, आता मी मग त्या तहसील चौकातली बातमी दाखवली, वाल तिथं खड्डा आहे, घाण पाणी साचते त्याच्यात, ते नळाद्वारे जात असेल नसेल आपल्याला त्या वाड्यातल्या लोकांना माहिती आहे. तर नगरपालिकेकडे काळजीने या पावसाळ्यामध्ये सर्वांनी लक्ष ठेवावं. आणि लक्ष ठेवतील आता लोक, कारण नगरपालिका लागल्या म्हणजे लोक तयार झाले. तुम्ही नाही बोलवलं तरी लोक तुमच्याकडे येतील. हां, तुम्हाला कशाची गरज आहे, काय समस्या आहे तुमची, काय नाही. मग त्याचे जास्त जोर मारायचं काम नाही आपल्याला सध्या. आता फक्त 15 दिवस थांबा, निवडणुकीचं चालू उद्या एकदा वाजव ना, मग हे लोक तुमच्याकडेच येतील आणि मस्त कामं करून घ्या आपल्या वार्डातले. काही टेन्शन घेऊ नका. मतदान कोणाला मारा, कोणाला नका मारू, हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण धडाधड कोणाचे नाल्या करून घ्या, कोणाचे रस्ते असेल ते करून घ्या, कोणाचे खांब गिम काही स्ट्रीट लाईट भानगडी ते असतील, धडाधड कामं करून घ्या. हीच वेळ 2-3 महिने, दीड 2 महिने. एकदा का निवडणूक झाली की मग आटपलं का ते त्याच्या कामाला, आपण आपल्या कामाला, असा विषय देऊ. पण जाऊ द्या, शहर विकासासाठी सर्व एकत्र या. आपापल्या राजकीय पक्ष त्यांचं काम करणारच आहे. आपल्याच पक्षाचा झेंडा नगरपालिकेवर फडकला पाहिजेत, आपलंच बहुमत आलं पाहिजे असं प्रत्येक पक्षाला वाटतंय. वाटलं बी पाहिजे, सत्ता आली बी पाहिजे त्यांची, त्याच्यामध्ये काही गैर नाही. पण प्रत्येकानं काम करताना मी अगोदर सांगलं की खेळीमेळीनं निवडणूक लढली पाहिजेत. दुश्मनी घेऊ नका, भांडणं करू नका. आणि निवडून कोणी येईल नाही येईल हा नंतरचा भाग झाला. जनता जनार्दन ठरवणार आहे. तुम्ही आम्ही नाही, तुम्ही आम्ही फक्त प्रचार करणार आहे. आपापल्या पक्षाची बाजू लोकांच्या डोक्यामध्ये पक्की झाला. आपले नेते काय काम करतात, म्हणजे महाविकास आघाडीचे असो का महायुतीचे असो, आजी माजी आमदार असो, खासदार साहेब असो, हे लोक काय काम काय करतात, काय नाही करत, सत्ताधारी पक्षाच्या योजना काय असतात जनतेपर्यंत, त्यांनी काय केलं आत्तापर्यंत, किंवा निवडून आलेले नवीन आमदार त्यांनी काय केलं या 5-6 महिन्यामध्ये, हे लोकांच्या मनामध्ये प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घातलं पाहिजेत. ज्यांना निवडून यायचं त्यांनी जनतेमध्ये राहिलं पाहिजे. आपल्या वार्डामध्ये नेत्याच्या मागं हिंडू नका. तुम्हाला मतदान जनता देणार आहे, नेता नाही देणार. एखाद्या वेळेस तुम्हाला नेता तिकीट जरी कापलं आणि जनता जर तुमच्या पाठीमागं असली आणि तुम्ही जर निवडून आले तर तुम्हाला डबल त्या पक्षात त्या माणसाला घेणंच भाग आहे. त्याच्यामुळं पक्षाच्या आणि त्या नेत्याच्या मागं हिंडल्यापेक्षा जनतेमध्ये हिंडा. जर तुम्हाला तिकीट भेटलं आणि तुम्हाला वार्डातच कोणी मानत नाही, त्या तिकिटाला काय महत्त्व आहे तुमच्या? मग त्याच्यामुळे जनतेचा विश्वास जिंका पहिले, त्याच्यानंतर नेत्याच्या मागं हिंडा. आणि नेत्याचं मग प्रत्येक पक्षात ते असतंच, ते आता ते डावापेच वगैरे त्या भानगडी चालतात. लावा ताकद, ज्याची लावायची त्याची ताकद लावा एकदा, आणि होऊनच जावा एकदा निवडणुका. लय लोकांची इच्छा आहे निवडणूक लढायची, नगरपालिका लागाच लागली एकदा, हो द्याच मैदानात एकदा हारजीत. मग 6 पक्ष, हो 6 पक्ष ना, महाविकास महायुती 6 पक्ष, मनसे 7, पुन्हा कोण आहे आता RPI वगैरे बाकीचे. मग नंतर पॅन्थर बी येते, काय पॅन्थर संघटना वगैरे ती बी येईल आता डबल. नंतर असे वेगवेगळे 2-3 पक्ष आहेत, म्हणजे 8-10 पक्षाचे उमेदवार राहणारे. धूमधडाका लागे बिलकुल. नगरपालिका म्हणजे दिवाळीच, त्याच्यामुळं काही विषय नाही. आणि मग मन मोकळेपणानं प्रचार बी करा. आणि बाकीच्या गोष्टीत मग तुम्हाला सगळ्या समजतातच, बाकीचं काही सांगायचं काम नाही. तर उद्याचा विषय हां, ते फेसबुक आणि ते याचं आपलं काय यूट्यूबचं. जर कोणाच्या घरी एखादा मोबाईल असेल, घरी कोणाचं जास्त काम नसेल, ते 2-3 महिने तो मोबाईल मला द्या. मला यूट्यूब बी लाईव्ह करायचं आहे आणि फेसबुक बी लाईव्ह करायचं आहे. कारण नगरपालिका निवडणुकीची धामधूम भरपूर राहणार आहे. लोक यूट्यूब बी भरपूर मोठ्या प्रमाणात पाहतात आणि फेसबुकसुद्धा पाहतात. पण आता नवीन मोबाईल घ्यायची किंवा सेकंड मोबाईल घ्यायची आपली काही हिंमत नाही आहे सध्या. पैशाचा मेळ इचकलेला आहे. म्हणजे पैसा नाही, इचकायचा मेळ काय आहे, पैसा नाही त्याच्यामुळे इचकायचा मेळ काय आहे.
पण निवडणुकीत जर पैसे भेटले तर मग आपण ते मोबाईलची ॲडजस्टमेंट करून घेऊ. पण तोपर्यंत लोकांची सवय लागली पाहिजेत की माऊलीनं आता यूट्यूब बी चालू केलेलं आहे. कारण यूट्यूब भरपूर लोक पाहतात. त्याच्यामुळे कोणाजवळ जर मोबाईल असेल तुम्हाला 1-2 दिवसामध्ये मोबाईलचं सहकार्य करा. माझ्याजवळ पैशाची ॲडजस्टमेंट झाल्यावर 1-2 महिन्यानं 2 महिन्यानं हो का 3 महिन्यानं तो मोबाईल तुम्हाला परत करेन, किंवा त्या मोबाईलचे जर पैसे द्यायचे असेल तर पैसे बी दे. जर असं तुम्हाला एक माणुसकीच्या दृष्टीने वाटत असेल तर मग एखादा मोबाईलला पाहून घ्या. काय आता प्रहार जनशक्ती पक्ष, सुरेश भाऊ दळवी, बरं प्रहार जनशक्ती पक्ष, ठीक आहे, काय अडचण नाही. तुमची इच्छा उभी राहा, आपलं काही म्हणणं नाही ते, आपलं थोडंच म्हणणं नाही ते काही. प्रहार जनशक्ती असो का मग समजा काही असो, समजा लढा तुम्ही, काय अडचण नाही. निवडणूक लढा, जनता जनार्दन येते ती बरोबर, कोणाला बसवायचं खुर्चीवर कोणाला उतरायचं बरोबर पाहते ती, काय अडचण नाही. फक्त अर्ज भरल्यावर वापस घेऊन आला. अनेक लोक अर्ज भरतात आणि वेळेवर अर्ज आपला वापस घेऊन टाकतात. मोबाईल फोनसाठी वर्गणी करू माऊली, अरे बापरे हे बोर्डे साहेब, सिद्धार्थ खरात साहेबाचे PM म्हणतात वर्गणी करू. ठीक आहे, तुमची इच्छा बाबा, काय करायचं करा, पण मला तेवढं मोबाईलचं सहकार्य करून द्या. म्हणजे यूट्यूब बी चालू होते आपलं, अनेक लोक यूट्यूब पाहतात आणि यूट्यूब आणि फेसबुक दोन्ही हँडल करतो तुम्ही एकाच हातानं, काय टेन्शन घेऊ नका. देवाच्या कृपेनं तुमच्या आशीर्वादानं आपल्याला थोडीफार आयडिया बी आहे, बुद्धी बी आहे, काही विषय नाही. पैसा जरी कमी असला तरी बाकीच्या गोष्टी आहेत आपल्याजवळ, त्याच्यामुळं आपण मेहनत करायला काही मागं पुढं पाहत नाही. आणि 1-1.5-2 महिना मग जे नगरपालिकेचं वातावरण तुम्हाला घर बसल्या दिसेल, जसं अतिक्रमण मी तुम्हाला घर बसल्या दाखवलं, अतिक्रमण पूर्ण तंतोतंत हे तुम्हाला माहिती आहे. तसे मी नगरपालिकेची प्रत्येक सभा, वार्डातला प्रचार, कोणत्या पक्षाची काय परिस्थिती हे डायरेक्ट लाईव्ह तुम्हाला दाखवतो, फक्त त्यांच्या अंतर्गत मिटिंगा सोडून. कारण प्रत्येक पक्षाच्या काही अंतर्गत मिटिंग असतात, राजकीय डावपेच असतात, काही असतात, असं असतं ते. त्याच्यामुळे तेवढा विषय सोडून आपण तुम्हाला जो सार्वजनिक ठिकाणी विषय असते, प्रचार असो का सभा असो का काही असो, त्या प्रत्येक ठिकाणी तुम्हाला मी 100% दाखवेन. त्याच्यामुळे एखाद्या मोबाईलची जर व्यवस्था होत असेल तर मला उद्या परवा एखादा मोबाईलचा मेळ लावून द्या. अभिषेक भाऊ हजारी काय म्हणतात, आता यूट्यूब लाईव्ह करायला पाहिजे तसं हां ते करायला पाहिजे अभिषेक भाऊ. पण मी तेच बोलायला लागलो की आपल्याला मोबाईलची कमतरता आहे. मी तर आज बी करायला तयार आहे. एक मोबाईल आहे आपल्या बायकोचा, पण ते काय लय डिम म्हणजे हँग पडते, काय पडते. आणि बायकोचा मोबाईल नेला तर पुन्हा भानगड, मग हा मोबाईल कशाला नेला तुम्ही, मला पाहिजे होता. त्याच्यामुळं कसं आता बोर्डे साहेब म्हणतात चांगलं काम आहे, मदत करायला पाहिजे. ठीक आहे, तुमच्या तोंडात साखर पडो आणि उद्या परवा मला मोबाईल भेटो. तुमच्या बी चांगल्या बातम्या दाखवण्याचा प्रयत्न करू आपण, काही अडचण नाही. कारण मी चांगलं दाखवत असतो, वाईट नसतो दाखवत. नजर चुकीनं एखाद्यावर वाईट दाखवल्या जातं आहे. कसं जातं आहे की ती सार्वजनिक घटना असते आणि सार्वजनिक घटना शक्यतो सोडता येत नाही. पण जाणीवपूर्वक आपण कोणाच्या मागे लागत नाही, विनाकारण लागत नाही, दूरच राहतो आपण. कारण हे राजकारण, ह्या बातम्या ह्या काही क्षणापुरत्या आणि काही काळापुरत्या असतात. संबंध खराब होतात माणसाचे. ज्याच्या विरोधात बातमी टाकतो तो एक नाराज होते, ज्याच्या फेवरची टाकतो तो काही दिवसच बातमी पाहते आणि तो विसरून जाते. मग आपण पडतो मला डोळ्यावर, इकडच्या बी आणि इकडच्या बी, ते दोघं बरोबर राहतात जागेवर, मग आणि आपण पडतो डोळ्यावर. त्याच्यामुळे नकोच बाबा त्या भानगडीत. आपलं 2 पावलं कोणी वाईट म्हणू, चांगलं म्हणू, आपल्याला काही म्हणू, आपल्याला जेवढं सुचतंय तेवढं आपण दाखवतोय. बाई चांगलं दाखवायला पाहिजे तेवढं दाखवण्याचा प्रयत्न चालू असते आपला. पुन्हा एक विषय, मोबाईल देणार आहे मला कोणतरी असं वाटायला लागलं सगळ्याच्या मेसेजवर. पाहू आता काय कोणाला देवबुद्धी देते का नाही देते. कारण बोलणं सोपं आहे, माईकवर याच्या फेसबुकवर मेसेज टाकणं हे सोपं आहे, पण पैशाचा विषय शेवटी देऊ. मोबाईल म्हणजे पैशाचा विषय, कोणी देते नाही देते, पण ते प्रत्येकाचा विषय. माझी अडचण होती म्हणून तुम्हाला सांगितले, द्या नका देऊ, काही अडचण नाही आपली. त्याच्यामुळे आपण काही कोणाला काही बोलणार नाही. ते फक्त मोबाईल वापर देईन 100%. मी बिलकुल बिनधास्त राहायला लागलो तुम्ही. आपण इथलुशात मागं पाहत नसतो. निवडणुका झाल्या, निवडणुकीच्या टायमात मग जाहिराती भेटतीलच, त्याबद्दल काही विषय नाही. त्यावेळेस 100% माझा मी मोबाईल घेऊन टाकीन आणि ज्याचा आणला त्याला 100% परत देईन. फक्त चांगला असला तर द्या. उद्या परवा यूट्यूब चालू करू आपण. दुसरा एक विषय कोणता, आपले 2-3 विषय झालेले आहेत. आरोग्याचा प्रश्न आहे, पाण्या पावसाचा, नगरपालिकेने सध्या ध्यान द्या सर्वांनी. मोबाईल कोणता घ्यायचा आता यांना. आता हे बोर्डे साहेब, आपण ह्या गोष्टी थोड्याफार फोनवर बोलू, काही गोष्टी आपण दोघांच्याच बोलून घेऊ, जमलं पाहून. नाही तर मग एखादा आहेच मंडळी आता भरपूर झाली वाटते तयार, फंड केले तर चालेल. हाय भरपूर मंडळी आहे, ते आता मॅसेज टाकायला लागले त्याच्यापर्यंत ते करतात. आता काय करायचं ते. मोबाईलचा हा विषय सध्या स्टॉप करू आपण. झाला तो विषय, सगळ्यांना समजला तो विषय. कारण त्या एकाच विषयावर जोर देणं काही गोष्टी मला बरोबर नाही वाटत त्याच्यामुळे ते विषय स्टॉप करून टाकू आपण आता. आणि निवडणुका झाल्या, सर्व झालं. जिल्हा परिषदचा विषय नंतरचा राहिला तो. एकजुटीने सर्व कामं करा, वादविवाद होऊ देऊ नका, आरोप प्रत्यारोप बिलकुलही कोणावर करू नका, मिरवणुका प्रचार करत असताना
सगळ्यांना सांभाळून घ्या, द्वेषभावना ठेवू नका, चांगल्या माध्यमातून निवडणुका लढल्या गेल्या पाहिजेत, प्रचार चांगला झाला पाहिजेत. आणि कोणी जरी निवडून आलं तरी निवडणूक ज्या दिवशी संपल त्या दिवशी ते निवडणूक डोक्यातून काढून टाका. म्हणजे आपलं पुढचं भविष्य मी एक नगरपालिकेचं असो का आपल्या वार्डातला असो एक खेळीमेळीचं राहील. आता निवडून आलेला माणूस हा सगळ्याचा असते, ते कोणी असो, मग विधानसभेत असो, आमदार साहेब निवडून येऊ का लोकसभेत खासदार साहेब निवडून येऊ का नगराध्यक्ष निवडून येऊ, हे एकदा निवडणुकीपुरते प्रत्येक पक्षाचे असतात आणि निवडून आल्यानंतर सगळ्या जनतेचे असतात. पण तसं होताना काही दिसत नाही राजकारणामध्ये, हे तुम्हाला माहिती आहे सगळं. ते जाऊ दे, तेवढ्या खोलात काही जायचं नाही आपलं. झालं अतिक्रमण झालं, पाऊस झालं, नगरपालिका निवडणुका झाल्या. आता उद्या परवापासून मी काय करणार आहे, मी मोबाईल त्याच्यासाठीच मागायला लागलो. अतिक्रमणची मोहीम थंडावलेली आहे आणि आपण खड्डे वगैरे ह्या बातम्या जनरल झालेल्या आहेत. त्याच्यामुळं आपण उद्यापासून प्रत्येक वार्डात जायचा विचार आहे माझा थोडासा जा. म्हणजे आता बोलतील नाही बोलतील लोक, काही बोलतील ते नंतर आपापला विषय, ते आपल्याला काय करायचं आपलं बोलता दोन शब्द आपलं. म्हणजे खेळीमेळीची पत्रकारिता करायची आपल्याला. पत्रकारिता बी खेळीमेळीचं झाली पाहिजे. लोकांना तंतोतंत माहीत झालं बा कोणत्या वार्डात काय चालू आहे, लोकांची मानसिकता काय आहे काय. आता कोणी बोलत नाही, कोणी माईकवर बोलत नसते, कोणी माईकवर बोलते. मग आपण तसं आता उद्या परवा हे पावसाचं वातावरण पाहून पण उद्या एक वार्ड कोणता कोणता घेतो मी. म्हणजे मग त्या वार्डात आपले संध्याकाळच्या पारी थोडंसं, दुपारी लोक नसतात आणि संध्याकाळच्या पारी असं ते एक वार्ड 100% गल्लीन जाऊन की लोकांची मानसिकता वगैरे काय आहे त्या हिशोब मग तसं चालू करतो. कारण आपल्याला चालू करणंच आहे ना. आता नगरपालिके निवडणूक लढण्यासाठी राजकीय पक्ष आपापले फिल्डिंगा लावा लागले, मिटिंगा घ्यायला लागले. मग आपल्याला चॅनल चालवायचं तर मग आपल्याला साखळी चालवावं लागलं, काही ना काही दुकानदारी आपली वाजवावं लागलं ना आपल्याला, तेव्हा आपला आवाज येईल तो. नाही तर मग वेळेवर आवाज आणत नसतो आपण. आवाजाची सवय लावत असतो पहिले हळूहळू, स्टेप बाय स्टेप, मग तेव्हा शेवटच्या वेळेस आवाज मोठा येतो मग तो. नाही तर मग काही कसं की बा एकदाच घेऊन जायचं सगळं बारदाना आणि एकदाच वाजवत बसायचं, मग ते लोकांना वेगळं वाटतं ते जरा थोडंसं. त्याच्यामुळं आपण मग कसं ठरवलं की बा थोडं स्टेप बाय स्टेप थोडं म्हणजे लोकांना समजते की बा माऊलीचं काय चालू आहे आणि मेकरमध्ये काय चालू आहे. मग लोक त्या दृष्टीनं भेटतात, मला मेसेज टाकतात, लोक बी सांगतात माऊली आज तिकडं जा, तिकडं असं आहे, कोणी तिकडं जा तिकडं सांगायला लागले लोक. आता काही विषय नाही, ते आता ते कामं होतील नाही होतील तो नंतरचा भाग झाला, पण लोक थोडेफार जागृत व्हायला लागले. म्हणजे माईकसमोर काही लोक येऊन न राहिले किंवा अधिकाऱ्याकडे जाऊन न राहिले, पण एक जागरूकता त्याच्यामध्ये एक 5-10% जागरूकता निर्माण व्हायला लागली लोकांमध्ये. ते चांगली गोष्ट आहे, अतिशय चांगला विषय आहे, तो व्हायलाच पाहिजे. तर असा विषय आपला भरपूर झाला. आपला आता कोणाचं मोबाईलचं झालं, बाकी झालं सर्व. उद्या वार्डात जातो, 1-2 वार्डात मी पाहतो, जमलं तर कोणा प्रतिक्रिया दिल्या वगैरे तर तेवढीच एक राजकीय वातावरण तयार होतं. इच्छुक बी येतं प्रत्येक वार्डामध्ये आणि त्यांच्या बी इच्छुका जेव्हा उभं राहायचं काय करणं. पहिले सुरू केले होते आपण 3 महिन्याच्या अगोदर, पण त्या निवडणुकाच नाही लागल्या. लोकांचा मूड गेला आणि आपण वेळेचं कसं 6 महिने निवडणुकांना अगोदरच कशाला आपण दाखवायचं घेणं देणं. त्याच्यामुळं मग आपण बी ते थोडंसं स्टॉप करून टाकलं. पण आता चालू करू उद्या किंवा परवापासून. आता हे राजूभाऊ गवई साहेब आता कोणत्या प्रकारे थोडंसं बंद पडते ते फोन आल्यामुळं बरं का, त्याच्यामुळे मग थांबायला लागलो मी जसं. हां नाही पडत बंद. फोन आला होता एका जणाचा, बहुतेक ते भागवत भाऊ येतं, भागवत भाऊ पिशे. मग त्यांच्याशी नंतर बोलून घेतो वाटलंच तर मी, काम असेल त्यांचं काही. पहिल्यांदा फोन आला लय दिवसानंतर त्यांचा. बस झालं आपलं एवढंच. आता एखादा मोबाईलचा मेळ लागला तर उद्या परवा मला मोबाईल द्या, मी तुमचा वापस देतो, काही विषय नाही. आणि उद्या 1-2 वार्डामध्ये चक्कर हाणून पाहतो, वार्डातील लोक बोलतात का तर तसे अपडेट मी तुम्हाला देतोच. आणि बाकी तुमच्या काही डोक्यात असलं मला नक्की फोन करा किंवा मेसेज टाका, ही बातमी इथलची घ्या तिथलची घ्या. भानगडीच्या बातम्या बिलकुल टाकू नका. आपण बिलकुलही भानगडीच्या बातम्या घेणार नाही, तुम्हाला उघडपणे सांगतो मी की बाई या पक्षाच्या विरोधात घ्या त्या पक्षाच्या विरोधात आहे, बिलकुलच घेणार नाही आपण. तुम्ही तुमची बाजू सांगा फक्त, मग काय आहे की बा मी एवढं जनतेसाठी करणार आहे, पक्षासाठी एवढं केलं म्या, किंवा मला उभं राहायची इच्छा आहे की मी अनेक वर्षापासून या पक्षात काम करतो. तुम्ही तुमची बाजू मांडा, काही विषय नाही. पण मी दुसऱ्याच्या विरोधात दाखवा हे कधीच होणार नाही. माझ्याकडून अपेक्षा करू बी नका तशी, आणि मी दाखवणार बी नाही. त्याच्यामुळं मग तुम्ही काय तुम्हाला ठरवायचं ते ठरवा, मला बोलवा, मी कुठेही येतो, काही अडचण नाही. तुम्ही जरी माझ्या स्टुडिओवर आले, आपला छोटासा स्टुडिओ आहे, मस्त लगे, काही विषय नाही. चहा पाणी पाजू तुम्हाला, जेव बी घालू तुम्ही जर म्हणले तर, काही विषय नाही. आपल्याकडे तेवढी सेवा करू आपण, कारण त्याला काही हॉटेलवर पैसे किसी काही लागत नाही. घरचं म्हणल्यावर घरचंच. चहा बी पाजू, जेव बी घालू, काही अडचण नाही. आपण स्टुडिओवर येऊन जर कोणाला मुलाखती द्यायच्या असेल तर देऊ शकता, किंवा प्रत्येक वार्डात यायचं असेल तर प्रत्येक वार्डात मी येऊ शकतो. बाकी मग तुमची रात्र शुभ
आनंदात जाऊ, हसी खुशीत जाऊ आणि उद्या परवा एखादा माझा मोबाईलचा मेळ लागू, हे गजानन महाराजांनी प्रार्थना. तुमच्या आशीर्वादाला लागला असा एक अंदाज आहे. आणि दुसरा विषय, फॉलोवर वाढवा. आणि ज्या दिवशी आपण यूट्यूब चालू करू त्या दिवशी काही भरपूर लोक यूट्यूबवर येतं, मग तसं ते आपोआप वाढतेच आहे, त्याला काही अडचण नाही. आपली दोन्ही हँडल करतो मी बरोबर. तुमची रात्र आनंदात शुभ जाऊ. जय महाराष्ट्र.